Cancer Healer Center, a new beginning. शरद पवारांवर विश्वास ठेवला, मात्र त्यांनी घात केला. विनायक राऊतांचा शरद पवारांवर विश्वासघाताचा आरोप. पवारांनी एकनाथ शिंदेंचं कौतुक केल्यानंतर विनायक राऊतांची टीका. शरद पवारांनी शिवसेना फोडणाऱ्या शिंदेंचा सत्कार करायला नको होता. संजय राऊतांचा शरद पवारांवर हल्लाबोल. काल दिल्लीमधल्या साहित्य संमेलनात शरद पवारांकडून शिंदेंना पुरस्कार. साहित्य संमेलन हा दलालांचा अड्डा. संजय राऊतांचं वक्तव्य. तर साहित्यिकांना दलाल म्हणणं हा साहित्यिकांचा अपमान. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा संजय राऊतांवर हल्लाबोल. तुम करे तो रासलीला, हम करे तो कॅरेक्टर ढिला. दुहेरी मापदंड कशातच योग्य नाही. पवारांवरील राऊतांच्या वक्तव्यानंतर जितेंद्र आव्हाडांचं ट्विट. मंत्री उदय सामंत, खासदार नरेश म्हस्के यांनी शरद पवारांची भेट घेतली. साहित्य संमेलनासंदर्भात पवारांशी चर्चा केली. पवारांसोबत आम्ही कोणतीही राजकीय चर्चा केली नाही. उदय सामंतांची प्रतिक्रिया. आदित्य ठाकरे उद्या दिल्ली दौऱ्यावर. उद्या दुपारी 1:30 वाजता खासदारांशी संवाद साधणार. हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष होणार. सूत्रांची माहिती. हर्षवर्धन सपकाळ बुलढाण्याचे माजी आमदार. राहुल गांधींचे निकटवर्ती अशी हर्षवर्धन सपकाळ यांची ओळख. सुरेश धस उद्या अजित पवारांची भेट घेणार. बीड जिल्ह्यामधील 5 वर्षातील नियोजन विभागाच्या प्रशासकीय मान्यतांची चौकशी करण्याची मागणी करणार. सुरेश धस यांनी 1000 कोटींचा भ्रष्टाचार केला. कायदेतज्ञ असीम सरोदेंचा गंभीर आरोप. ईडीकडे कागदपत्र दिल्याचा सरोदेंचा दावा. राजन साळवी उद्या शिवसेनेत प्रवेश करणार. ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होणार. राजन साळवींकडून ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेतेपदाचा राजीनामा. कोकणात भाजपचा ठाकरे गट आणि काँग्रेसला धक्का. कुडाळमधील 9 नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश. ठाकरे गटाच्या 7 तर काँग्रेसच्या 2 नगरसेवकांची पक्षाला सोडचिठ्ठी. मीरा भाईंदरमध्ये ठाकरे गटाला धक्का. 3 माजी नगरसेवकांची पक्षाला सोडचिठ्ठी. मंत्री प्रताप सरनाईकांच्या उपस्थितीमध्ये 3 माजी नगरसेवकांचा शिवसेनेमध्ये प्रवेश. सिंधुदुर्ग जिल्ह्यात फक्त महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी निधी मिळणार. मविया आणि ठाकरे गटाच्या सरपंचांना निधी मिळणार नाही. उरलेल्यांना भाजपमध्ये प्रवेश करावा लागणार. पालकमंत्री नितेश राणेंचं वक्तव्य. मराठा आरक्षणासाठी गठीत करण्यात आलेल्या न्यायमूर्ती शिंदे समितीला मुदतवाढ. 31 जून 2025 पर्यंत शिंदे समितीला मुदतवाढ. समिती हैदराबाद आणि सातारा गॅझेट लागू करण्याबाबत अभ्यास करणार. शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी अपहरण आणि हत्या प्रकरण. खोलवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन पडळकर यांची बदली. मुख्य आरोपी अविनाश धोडी पोलीस चौकीतून फरार झाल्यामुळे कारवाई. इंडियाज गॉट लेटंटवरील सर्व वादग्रस्त एपिसोड हटवले. ट्विट करत समय रैना याची माहिती. रणवीर अलाहाबादियाच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर सायबर सेलनं सर्व वादग्रस्त एपिसोड हटवण्याचे आदेश दिले होते. दहिसरमधील कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी डॉक्टर किशोर बिसुरेंना हायकोर्टाचा दिलासा. डॉक्टर किशोर बिसुरेंना 1 लाखांचा सशर्त जामीन मंजूर. ईडीनं सुजित पाटकरांसोबत डॉक्टर बिसुरेंना केली होती अटक. तिसऱ्या वनडेमध्ये विजय मिळवत भारताचा इंग्लंडला क्लीन स्वीप. भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडची फलंदाजी ढेपाळली. 142 धावांनी भारताचा विजय. Cancer Healer Center, a new beginning.